नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण बिनपाकाचे बिना साखरेचे लाडू बनवणार आहोत, तेही रव्याचे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। भरपूर साऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत। इथे बघा, 1 वाटी मी बारीक रवा घेतलाय। इथे बारीक किंवा मोठा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण शक्यतो बारीक असेल तर बारीकच घ्या, मोठ्या रव्याचा वापर करू नका। आणि मोठा रवा असेल तर त्याला मिक्सरला बारीक करून घ्या। इथे बघा, मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। साधारण 100 ते 150 ग्रॅम रवा आहे। त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला। आता दूध गरम करून थंड झालेलं घ्यायचं आहे, कच्चं दूध वापरायचं नाहीये। इथे आता एक बाउल घेतलेला आहे मी, आणि त्यामध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला आता। आणि याला की नाही आता मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्हाला जमेल। खूप मस्त हे लाडू होतात। याला आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, मी रवा छान दुधामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। इथे बघा, मस्त असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता की नाही आपण हे झाकून ठेवणार आहोत एक 15 ते 20 मिनिटं, जेणेकरून जो रवा आहे ना आपला छान भिजला जाईल। तर याला एक 15 ते 20 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आता बघूयात आपण। इथे बघा, आपला रवा छान असा भिजलेला आहे। आता गॅसवरती कढई ठेवूयात। कढईमध्ये तूप घालायचं आहे आपल्याला। आता तूप अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। इथे बघा, तूप घेताना की नाही मेल्ट करूनच घ्या, म्हणजे व्यवस्थित अंदाज येईल। मी अंदाजेच थोडंसं घट्टसर तूप घेतलं होतं, यातलं मी 1-2 चमचे तूप परत काढलेलं होतं, तूप जास्त झाल्यामुळे। तूप कमी जास्त तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही, थोडं कमी घातलं तरीही चालेल। तूप आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये की नाही काजू बदाम मी तळून घेते। इथं मी अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर इतकं जास्त तूप घालायचं नसेल, फक्त पाव वाटी तूप घातलं तरीही चालेल। तर आता बघा, आपला जो रवा भिजलेला होता की नाही तो आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे। आता की नाही याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तुपामध्ये रवा घातला ना आपल्याला थोडंसं हे घट्ट झाल्यासारखं वाटतं, पण ते थोडं भाजत आलं ना अगदी व्यवस्थित होतं। तर इथे बघा, थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतंय, तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे। आणि छान असं आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा। इथे 15 ते 20 मिनिटं हा रवा मी भाजून घेणार आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही आहे। इथे रवा आपण दुधामध्ये भिजवल्यामुळे की नाही अशा रव्याच्या गाठी तयार होतात, तर त्या फोडून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। खूप छान लाडू होतात। एकदा तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून तर बघा, किती मस्त होतात। तुम्हाला जर रव्याचे पाकातले लाडू बनवायचे असतील ना, त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं तुम्ही बघू शकता। इथे बघा, आपला रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे, किती मोकळा झालेला आहे। छान असं एक 15 ते 20 मिनिटं मी रवा भाजून घेतलेला आहे। आता की नाही यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या जर गाठी झाल्या असतील ना तर त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे। इथं आपला रवा भाजून तयार आहे। आता काजू बदाम मी थोडेसे जाडसर असे बारीक करून टाकलेले आहेत, तुम्ही अख्खे टाकले तरी चालतील। याला आता छान असं मिक्स करून घेऊयात। आता की नाही आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ बारीक करून घेतलाय मी, बारीक चिरून घ्यायचा आहे, मोठे खडे ठेवायचे नाही आहेत। जितका होईल तितका गूळ बारीक करून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे। इथं मी सुरीने गूळ चिरून घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस बारीक केलेला आहे इथे मी आता। आणि 1 मिनिट आपल्याला की नाही हे गूळ आणि रवा परतून घ्यायचा आहे, अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे, खूप जास्त नाही। आता की नाही बघा, हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण की नाही हे झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटासाठी। गॅस बंद करून द्यायचा आहे। बरेच जणांना रव्याचे लाडू तर खूप आवडतात, पण ते खात नाहीत, कारण की त्यामध्ये खूप साखरेचं प्रमाण असतं। तर आपण की नाही आज मस्त असे गुळाचे लाडू बनवलेले आहेत। आता माझ्याच घरी घ्या ना, माझे मिस्टर किंवा मी, आम्हाला रव्याचे लाडू तर खूप आवडतात, पण खूप कमी खातो आम्ही, का तर त्यात खूप साखरेचं प्रमाण जास्त असतं। तर मग मी अशा पद्धतीने गूळ घालून लाडू बनवते।
तर बघा हे एक 10 मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं. 10 मिनटानंतर हे मी काढते आता. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोमट झालेलं आहे बऱ्यापैकी हे आता मिश्रण आपलं. आता की नाही हे मिश्रण मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन. तर बघा हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता की नाही या ठिकाणी बघा हे जे मिश्रण आहे ना आपलं, तर ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. थोडंसंच बारीक करायचे, खूप जास्त नाही. एक 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपले लाडू छान एकदम मऊसूत दाणेदार तयार होतील. तर सर्व मिश्रण मी हे मिक्सरला बारीक करून घेत आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात. इतके छान हे मस्त लाडू होतात. तुमचा विश्वास बसणार नाहीत, इतके छान हे लाडू लागतात ना चवीला. तुम्ही की नाही परत कधीच साखरेचे लाडू बनवणार नाहीत. एकदा हे गुळाचे लाडू बनवले ना, तर इथे बघा मस्त असे आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कसे तुम्ही याचे लाडू बनवू शकता. तर बघा किती मस्त हा आपला लाडू तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. परफेक्ट असा आपला हा रव्याचा लाडू तयार झालेला आहे. किती मस्त एकदम दाणेदार मऊसूत हा लाडू तयार झाला आहे बघा. तर अशाच पद्धतीने की नेहमी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. बघा इथं मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत. मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. 1 वाटी रव्यामध्ये की नाही माझे 15 लाडू तयार झालेले होते. यातले 2-3 लाडू माझ्या मुलांनी खाल्ले. बघा तुम्ही आपले खूप छान असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. गूळ घालून रव्याचे लाडू तयार आहेत. आतून किती सॉफ्ट झालेले आहेत. एकदा नक्की घरी करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.